क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ लष्कर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, संयोजक सुरेश पाटोळे, वरिष्ठ नेते राजाभाऊ सरवदे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव दाजी गायकवाड, माजी महापौर अबुटे किशोर जाधव, रॉकी बंगाळे, विश्वेश्वर गायकवाड, युवा उद्योजक राजू आसादे, ओंकार पाटोळे, माजी नगरसेवक विनोद भोसले, बाबा करंगुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रकाशाचा कार्यक्रम व अभिवादन संपन्न झाला। यावेळी संयोजक तथा क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी माहिती देताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परिश्रमपूर्वक भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली। या राज्यघटनेमुळेच हा देश अखंड आहे व राज्यघटनेच्या रक्षणासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून आजचा पोस्टर प्रकाशन व वितरणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी सर्व देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। तर यावेळी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने आज क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं प्रकाशन देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचा फोटो प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। फोटो प्रकाशनाच्या अनुषंगाने या समस्त देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय घटनेची जे पायमल्ली होत आहे, संविधान आज खऱ्या अर्थाने धोक्यात आहे, ते वाचवण्याची खरी नितांत आज समस्त भारतीयांच्या आपल्या प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की संविधान कोणत्या पद्धतीचं अडथळा न येता संविधान टिकलं पाहिजे यासाठी सर्व भारतवासियांनी प्रयत्न करावा अशी पद्धतीची विनंती या ठिकाणी आजच्या जयंतीच्या निमित्ताने। जय भीम, जय भीम।